आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी कृषी व पाटबंधारे विभागाची आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये प्रलंबित खुंटेफळ साठवण तलाव योजनेसंदर्भात जलद गतीने पावले उचलून कामास गती देणे व वनविभागाच्या क्षेत्रावर असलेल्या ग्लिरिसिडिया या वनस्पतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे विदारक चित्र समोर येत असून त्याऐवजी वड, पिंपळ आदी वृक्षांची लागवड मनरेगाच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने करणे तसेच सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढवणे, सुरत चेन्नई या महामार्गासाठी आष्टी मतदारसंघातून जात असलेल्या राष्ट्रीय मार्ग 46 रस्त्याबाबत जमीन अधिग्रहण करणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाच्या फेऱ्या वाढवणे तसेच मच्छिंद्रनाथ गडावर मुक्कामी बस सुरू करणे, पिंपळा लोणी मार्गे अहमदनगर ही बस सुविधा यासह महिंदा, मोराळा, पाटसरा यासह ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा करण्यात आली असून 13 जानेवारी 2025 पासून आष्टी मतदारसंघात विरमणी आणि जरेवाडी पॅटर्न सुरू होणार असून यामुळे शाळाबाह्य होत असलेल्या ऊसतोड मजुरांची मुले मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शिक्षण सुविधा सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी हा पॅटर्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांची अंमलबजावणी शैक्षणिक विभागाने गांभीर्यपूर्वक घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या। यासह मतदारसंघातील विविध विषयांवर तसेच विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। प्रतिनिधी गोरख मोरे, बीड, अहिल्यानगर।